हिंदुस्थानाच्या भूमीवर अतिरेक्यांना पाय ठेवू देणार नाही असं केंद्र सरकारतर्फे, पंतप्रधानांतर्फे, मोदीजींतर्फे सांगण्यात आलं होतं. घुस घुस कर मारेंगे. परंतु काही तसं दिसत नाही. अतिरेक्यांच्या ज्या तयाऱ्या असतात त्या चालूच असतात आणि संधी मिळते तेव्हा ते येऊन आपल्या निरपराध नागरिकांना मारतात. तर केंद्र सरकारने मग इतक्या वर्षामध्ये कोणती तयारी केली आहे? अजूनही हे हल्ले होणार नाहीत आणि ते थांबवले जातील किंवा त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल अशा प्रकारची काहीच माहिती मिळत नाही आहे. त्यामुळे नक्कीच 56 इंची छाती असली तरीसुद्धा मोदीजींचंच हे अपयश आहे. भाजपचं अपयश आहे. केंद्रात 15 वर्ष जवळजवळ आता सत्ता होते त्यांची. तर एवढ्या दीर्घ काळामध्ये असताना ते आणखी कोणावर ह्याची जबाबदारी टाकू शकणार आणि देशसुद्धा आणखी कोणाला जबाबदार धरणार? हिंसाचाराचं किंवा अतिरेकी हल्ल्याचं एक वेगळं स्वरूप नाव विचारून, आडनावं विचारून मग गोळ्या झाडल्या गेल्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ आता हिंदू खतरे में है असं म्हटलं तर काही चुकीचं नाही ते. आणि हे हिंदुत्वाचा फार मोठा अभिमान बाळगतात, पुळका दाखवतात आणि ती हिंदुत्वाचा मंत्र जपत सत्ता घेतात. त्यांना या ठिकाणी काहीतरी स्पष्ट अशी भूमिका घ्यावी लागेल, बोलावं लागेल, देशाची माफी मागावी लागेल.